हे गाईज कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजा असेल. तर मी सिद्धेश भरत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आजचा ब्लॉग पूर्ण डेली रुटीनवर राहणार आहे. खूप दिवस यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पोस्ट नव्हती केली आणि आपले भात लावणीच्या व्हिडिओ येणार होत्या त्या आता येऊ शकत नाहीत कारण की पप्पा मी गावी गेलेले भात लावणीसाठी आणि मी दुसऱ्या दिवशी जाणार होतो कारण की माझं थोडं काम होतं इथे मुंबईमध्ये, म्हणून मी दुसऱ्या दिवशी जाणार होतो. पण माझी तब्येतच पूर्ण डाऊन झाली त्यामुळे मला भात लावणीला जायलाच भेटलं नाही. मला पण तुम्हा सगळ्यांना भात लावणी कशी असते वगैरे त्याच्या व्हिडिओ वगैरे दाखवायच्या होत्या पण नाही जमले यावर्षी भात लावणीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवायला, म्हणजे त्यासाठी सॉरी. आणि आजचा ब्लॉग हा पूर्ण डेली रुटीनवर असणार आहे. तर ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा कारण की आपल्याला लवकरात लवकर 2K करायचे. 1K तर आपले झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. त्यासाठी मनपूर्व धन्यवाद. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय नाही, आज मी काय करणार आहे असं म्हणजे मम्मी मी एवढंच दिसणार आहे. आणि खूप जणांची कमेंट आलेली आहे मला की तू डेली ब्लॉग कर वगैरे असं, पण डेली नाही करू शकत कारण की डेली तुम्हाला काय दाखवणार की फक्त कॉलेज घर एवढंच. तर म्हणून मी जास्त क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त लक्ष म्हणजे फोकस केलेलं आहे. तर आता बघू या आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं. आणि हा मागच्या बॅकग्राऊंडचा आवाज थोडासा इग्नोर करा कारण की आमच्या समोरच आहे ना, हे बघा समोरच बिल्डिंग बनते त्यामुळे ना नुसता दर दिवस म्हणजे सकाळ संध्याकाळ नुसता आवाज असतो. हे बघा मशीनचा आवाज खूप येतो, वैताग येतो पूर्ण दिवसभर. आणि म्हणून व्हिडिओ वगैरे पण करायला थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणून जेव्हा मी बाहेर जातो तेव्हाच जास्त करून व्हिडिओ वगैरे शूट करतो. तर काही चला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं पूर्ण येईपर्यंत बघा. काही आता दूध वगैरे पित होतो. मम्मी गेले खाली मार्केटला. मम्मी मला सांगून गेली की मी आज आलूवड्या बनवणार आहे. आजच्या दिवसाचा कॉन्टेंट भेटला आपल्याला आणि मम्मी आलूवड्या वगैरे बनवली. त्या आलूवडीसाठीच आवाज आणि एक पूर्ण व्हिडिओ करायचा मनच करत नाही. तर मम्मी गेले खाली तीळ वगैरे आणण्यासाठी कारण की आलूवडीमध्ये तीळ वगैरे टाकतात ना त्या मसाल्यामध्ये, त्यासाठी. आणि आज मम्मी आलूवडी बनवली आहे, तुम्हाला आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि आता थोड्या वेळ मी म्हणजे आता रिसेंटली मी थोडं स्टॉक्सबद्दल शिकतो आहे म्हणून थोडी स्टडी करत होतो स्टॉकबद्दल. तर मी स्टॉक शिकावं म्हणजे स्टॉकिंग शिकावी की नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त की दूध वगैरे पितो आणि मम्मी यायची वाट बघतो. मम्मी आली की मग आपण रेसिपीकडे वळू किंवा आत्ता बनवते की संध्याकाळी बनवते हे पण खूप आयएमपी आहे. तर आजच्या दिवसामध्ये पूर्ण माझं घर मी आणि मम्मा एवढे दिसणार आहे कारण की पप्पा आणि दादा तर खूप लेट येतात. तर त्यांना जास्त करून व्हिडिओमध्ये मला घेता येत नाही. कधी फॅमिली फंक्शन वगैरे असेल तरच त्यांना घेता येतं. तर ठीक आहे आता पूर्ण व्हिडिओ येईपर्यंत बघा. आणि मग मी आलूवडी बनवणार आहे आमच्या स्टाईलमध्ये, खेडची स्टाईल. आम्ही खेडचे म्हणजे खेडला राहतो, गावावरून आलूची पानं वगैरे आलेली आहेत म्हणून. चलो तर काहीच मम्मी जस्ट आलेली आहे आणि मम्मीने मला येताना नाश्ता वगैरे आणलेला आहे. समोसा ही माझे सगळ्यात फेवरेट समोसे आहेत, गोपाल डेअरीमध्ये भेटतात. तर तिथून मम्माने समोसे वगैरे आणलेत आणि मम्मी पण जस्ट आली आहे. आता आलूच्या वड्या बनवूया ना, आता दुपारी बनवूया की संध्याकाळी? दुपारी बनवूया चालेल. गाईज या खायला समोसे माझे फेवरेट. तर गाईज नाश्ता वगैरे तर करून झाला. आता नाश्ता केला आहे म्हणजे मम्मीने नाश्ता आणला तर आपलं काम तर करायला लागणार आहे. तर मम्मीने मला सुट्टी आहे, मी कॉलेजला वगैरे गेलो नाही. तर आज मम्मीने काय काम दिलं असं, एवढे सारे कांदे कटिंग करायचे आहेत मला. तर विचार करा, कांद्याने मला पूर्ण डोळ्यातून पाणी वगैरे येतं. मला आवडत नाही पण आता काय करणार. आज घरी आहे मम्मी तर थोडी मदत वगैरे करायला लागली. तोपर्यंत मम्मी वॉशिंग मशीन वगैरे लावेल. मग आपण आलूवडी वगैरे बनवणार आहे. आता मस्तपैकी टी व्ही बघत बघत कांदे पटपट कापतो. तुम्ही तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ येईपर्यंत बघा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय पूर्ण कांदा वगैरे कापून झालेला आहे. एवढा कांदा मी कापला आहे बघा, म्हणजे पातळ कापला आहे. आणि त्याचा कचरा बघा इथे कांदा वगैरे कापून झालेला आहे. म्हणजे फर्स्ट टाईम डोळ्यातून पाणी वगैरे नाही आलं. ब्लॉग बघत श्रीमान दादाचा बघत पटपट कांदे कापले. आता बनवूया ना, काय बनवायचे? हां मग आता बनवूया ना, चालेल. तुझं काम केलंय मी, समोसे आणलेस त्याच्याबद्दल तुझं काम केलंय. ओके. काय मम्मी खाली गेली की काही ना काहीतरी आणतेच. हे बघा आंबे आणले, ते तोतापुरी आंबे. हे आता ह्या सीझनला येतात, खूप भारी लागतात, खूप भारी. हे कच्चे असतात ना तेव्हाच खायचे, एक नंबर लागतात. आणि पिकल्यावर ते एकदम थोडेसे जास्त गोड नाही वाटत, थोडे पचपचित लागतात. हे जेव्हा कच्चे असतात ना तेव्हा. साईज बघा, हा छोटा आहे हे बघा.
एक नंबर लागतात, एक नंबर. मला खूप आवडतं. हे खोबऱ्यासारखे लागतात एकदम. आणि मम्मीला पण खूप आवडतं, म्हणून मम्मी दरवेळी खाली गेली ना की घेऊन येते, कारण की आता सीझन गेला की नंतर भेटणार नाहीत परत म्हणून. गाईज मम्मीने पानं वगैरे सगळी धुवून ठेवलेली आहे. ती गावावरून पानं आलेली आहे, तर ते थोडंसं इथे खराब झालेलं आहे. कट वगैरे करून आपण या पानांची पूर्ण आलू वडी वगैरे बनवणार आहे. आणि ही जाळी, या जाळीला तेल लावून याच्यावर ते माहिती आहे ना गव्हर्नमेंट करायला ठेवतात वाफेवर, हां वाफेवर ठेवतात ते. आणि इथे मम्मीने तयारी चालू केलेली आहे. यात तीळ टाकले, थोडं साखर आहे आणि आगळ म्हणजे कोकमाचं जे असतं ना ते, आणि प्लस कांदा लसूण मसाला फेवरेट, मम्मीचा फेवरेट आहे मसाला, एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला. हे सगळं मिक्स करून अजून इथं काय काय मम्मी टाकेल अजून काय मला माहीत नाही. ही आता सध्याची बेसिक तयारी आहे. आणि आता आलूवडी करताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तर काय यात मम्मीने अजून काय काय ॲड ऑन केलेलं आहे. बेसन, काय काय केलं आहे अजून मम्मा? बेसन, तांदळाचं पीठ, हळद आणि मीठ. आता ते मिक्स करते. त्याची थोडी ग्रेव्ही टाईपमध्ये बनवतात ना पाणी टाकून, ते पानाला लागलं पाहिजे ना, म्हणून थोडंसं पाणी वगैरे टाकून त्याला ग्रेव्ही टाईपमध्ये बनवणार. तिखट करते ना मग? हां तिखट झालंच पाहिजे थोडंसं. आलूवडी थोडी तिखट असली की मजा येते खायला. तर गाईस ही बघा ग्रेव्ही कशी झाली, एक नंबर ग्रेव्ही झाली. नंतर मम्मीने इथे फर्स्ट पानाला लावून घेतले, त्याच्यावर सेकंड पान ठेवते. असे किती पानं ठेवायचे एका वेळी? 4 पानं ठेवायची. 4 पानं. हे बघा कसं लावतात, एकदम सोप्या पद्धतीने मम्मी सांगते कसं करायचं. फ्राय केल्यावरती पण दाखवते कसे असतात ते. हां एकदम फ्राय सोपी केल्यावर पद्धत पण आहे. एकदम सोपी पद्धत आहे. रोल करायची गरज नाही, काही नाही, काही नाही. अशी लावून झाले ही पाण्याची कोकम होतीत ना, ती अशी चिरडून घ्यायची. जी साईडची टोप असतात ना पानाची, ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. तर गाईज ही एक वेगळी पद्धत आहे करायची आलू वड्या. ही मम्मीने स्पेशल तुमच्याकडे दाखवते. 2 पद्धतीने करणार आहे, एक अशा पद्धतीने करणार आहे आणि एक राऊंडवाली जी आपली असते बेसिकवाली ती. आणि ही जी असते ती बॉक्स फ्रेममध्ये करतो, म्हणजे बॉक्स टाईपमध्ये कटिंग करतो ते शिजल्यानंतर. तर आपण याला शिजायला ठेवूया थोड्या वेळ. तर काय ही बघा ही दुसरी पद्धत आहे, ही रोलमध्ये बनवतात. आपण रोलमध्ये जे बेसिकवाले असतात ना आलू वड्या त्या टाईपमध्ये. आणि इथे जे आपण उकडत ठेवलेलं आहे यात असं म्हणजे बॉक्स टाईपमध्ये आलू वड्या बनवतात. मम्मीने 2 पद्धतीने आलू वड्या बनवणार आहे. अजून एवढा मसाला उरला आहे, आता बघू कसं काय करते मम्मी. हे बघा गोल दाखव वर उचलून, हे बघा. तर काय ही गोलवाली आलूची वडी पण म्हणजे स्टीम होऊन झालेली आहे, म्हणजे वाफेवर शिजून झालेली आहे. आणि ही साईडला दिसते की ही कोथिंबीरची मम्मीचा मसाला उरलेला ना, त्यात कोथिंबीर टाकून कोथिंबीरीची मग वडी करणार आहे मम्मी. हे झालेलं आहे. आणि आता इथे हे कटिंग करते मम्मा. हे अशी कटिंग करू आणि बॉक्समध्ये मम्मी फ्राय करणार. एक नंबर लागतं तर हे पण, म्हणजे फक्त सेम आहे आलूची वडीच आहे, फक्त कटिंग करायची पद्धत वेगळी. ही बॉक्समध्ये कटिंग करतात आणि ही जी असते ती गोल गोलमध्ये करतात कटिंग. काय वाफ येते बघा एक नंबर, आणि स्मेल पण खूप भारी येते. चला आता आपण डायरेक्ट फ्राय करताना भेटूया. काय हे बघा या कोथिंबीरच्या वड्या आहेत आणि या बॉक्समध्ये कटिंग केलेल्या आहे. आणि राऊंडवाले आम्ही संध्याकाळी करणार आहे, म्हणून त्याची व्हिडिओ आता काढू शकत नाही. आता आम्ही बॉक्समध्येच करतो फ्राय. हे बघा मम्मी ते फ्राय वगैरे करते आणि हे बघा फ्राय झाल्यावर एकदम अशा दिसतात एक नंबर. आणि थोडंसं युनिक वाटते डिझाईन वगैरे पण, आणि खायला पण खूप मस्त लागतं. तर आता मस्त आहे की मम्मी फ्राय वगैरे करेल आणि आपण आता एक जेवताना भेटूया. तर गाईज बघू शकता फायनली मी जेवायला बसलेलो आहे आणि हे मम्मीने आलूची वडी केलेली आहे बॉक्स पद्धतीने, एकदम मस्त आहे की कुरकुरीत वगैरे झालेली आहे. आणि ही आहे कोथिंबीर वडी.
मस्त दिसते कोथिंबीर वडी पण. आणि खायला पण चांगली आहे, मी करतानाच खाल्लेलं आहे. इकडे आंबा, इकडे पापड आणि या घरी केलेल्या फेण्या मम्मीने. आम्ही करतो उन्हाळ्यामध्ये फेणी वगैरे. आणि भाकरी. मम्मी कशा आल्यात? तूच केल्यास मला माहिती आहे. आणि एक नंबर झालं, एकदम परफेक्ट आहे. तुमच्याकडे परत एकदा मी टेस्ट करतो. एक नंबर एकदम क्रंची वगैरे झालेले आहे. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चल बोल टाटा. सबस्क्राईब करायला बोल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हां चालेल. चल टाटा टाटा. बाय बाय. बोल. टाटा बोल. टाटा. काळजी घ्या बोल. काळजी घ्या. हां.